नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात DK Star 44 यूट्यूब चॅनल. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवा. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपल्या मोबाईलवरून शालेय विद्यार्थ्यांची ऑनलाईन MDMची माहिती कशी भरायची. तर मित्रांनो, कधीकधी आपल्या मोबाईलमध्ये MDMचं ॲप डाउनलोड केलेलं नसतं. कधीकधी काही प्रॉब्लेम येतात. कधी असे प्रॉब्लेम येतात की मोबाईलचे ॲप डाउनलोड न केल्यामुळे किंवा अन्य काही प्रॉब्लेममुळं आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय पोषण आहाराची दैनंदिन नोंद करणे आपलं राहून जाते. अशा वेळी आपण या वेगळ्या ट्रिकचा वापर करून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची ऑनलाईन MDMची माहिती भरू शकतो. यासाठी आपण सर्वप्रथम Google किंवा क्रोमवर जाऊ. Google किंवा क्रोमवर गेल्यानंतर आपण Googleमध्ये जाऊ. या ठिकाणी गेल्यानंतर आपण MDM लॉग इन, हे बघा मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे. MDM लॉग इन टाईप करू. टाईप केल्यानंतर सर्च करू. सर्च केल्यानंतर मिड डे मील पोर्टल यावर आपण क्लिक करू. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणी यूजर ID आपल्या शाळेचा UDICE कोड टाकू आणि पासवर्ड या ठिकाणी लॉकसारखं दिसत आहे ना, या ठिकाणी पासवर्ड टाकू आपला. मी अगोदरच टाकून घेतला आहे. आणि या ठिकाणी आपण कॅप्चा टाकू. तर या ठिकाणी मी कॅप्चा टाकून घेतो आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपण लॉग इन करू. लॉग इन व्हायला वेळ लागत आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत. आणि या टिकवर आपण क्लिक केल्यानंतर सबमिट म्हणू. सबमिट म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा डिसेंबर महिना ओपन झालेला आहे, 2024 साल. आणि आपले भरलेले जे दिवस आहे ते निळ्या रंगामध्ये दिसत आहे. या ठिकाणी बघा आपण ॲपमध्ये न जाता आपण ऑनलाईन माहिती भरत आहोत. यामध्ये MDM डेली अटेंडन्स यावर क्लिक करू. यावर क्लिक केल्यानंतर ही माहिती ओपन झालेली आहे. हे बघा माझ्या शाळेचं नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि MDM डेट याची तारीख दिलेली आहे. वर्ग 1 ते 5 साठी कोणता पल्स यूज केला आपण तो या ठिकाणून आपण निवडू. निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेची उपस्थिती आपल्याला टाकायची आहे. लाभार्थी संख्या,
या ठिकाणी बघा आपण लाभार्थी संख्या टाकत आहोत. आणि लाभार्थी संख्या टाकल्यानंतर या ठिकाणी बघा आपण मेनूसुद्धा निवडलेला आहे. आता आपल्याला ज्या ठिकाणी 6 ते 8 असेल त्यांनी खालची माहिती भरायची आहे, पण माझ्या जो 6 ते 8 नसल्यामुळे मी या ठिकाणी उजव्या बाजूला अपडेटचं बटन आहे, यावर क्लिक करतो आहे. ही बघा माझा MDMचा डाटा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे, तो सुद्धा ऑनलाईन पद्धतीने. यामध्ये मी ॲपचा म्हणजेच MDM ॲपचा वापर केलेला नाही आहे. तर मित्रांनो, ही जर माहिती आवडली नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला शेअर करा. धन्यवाद.